आता पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, भ्याड हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो, हाकेंचा संभाजीराजेंवर आरोप। कुणाच्या इशाऱ्यावरून षडयंत्र रचण्यात आलं, मते आणि अमित देशमाने या दोन तरुणांच्या मोबाईलचा सीडीआर तपासावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सुरक्षा वाढवली, नागपूर पोलिसांकडून लक्ष्मण हाकेंच्या सुरक्षेमध्ये वाढ। लक्ष्मण हाके समर्थक आणि मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी, दोन्ही गट ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने। अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती, 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय, गडकरींच्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार, दुपारी दादरमध्ये शहांची महत्त्वाची बैठक। शरद पवार हे मिनी औरंगजेब आहे, शरद पवार म्हणजे बिनबुडाचे गाडगे, 1.5 महिन्यानंतर पवार आणि सुप्रिया सुळे आपला पक्ष भाजप किंवा काँग्रेसमध्ये विसर्जित करतील, गोपीचंद पडळकरांची पवारांवर खोचक टीका। फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाही त्यासाठी त्यांनी छोटे नेते पाळलेत, त्या खालच्या पातळीच्या नेत्यांच्या तोंडून फडणवीस बोलतात, पडळकरांच्या पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर। काँग्रेसचे नेते आजपासून 8 तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार, मुलाखतीनंतर 10 ऑक्टोबरपर्यंत प्रदेश काँग्रेसला गुप्त अहवाल सादर करणार। भाजपा पहिल्या टप्प्यामध्ये 155 विधानसभेमधील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यामधून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार, त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली जाणार। पुण्यामधल्या भाजपच्या इच्छुकांची नावं केंद्राकडे पाठवणं सुरू, 8 मतदारसंघातील प्रत्येकी 3 नावं उद्या प्रदेश आणि केंद्रीय पातळीवर पाठवणार, पदाधिकारी मतदान प्रक्रियेमधून उमेदवारांची निवड करणार। 7 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर, नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। लक्ष्मण हाकेंनी मद्य घेतलं नव्हतं, वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष निघाल्याची सूत्रांची माहिती, मी नशेमध्ये असतो तर दुचाकीवरून घरी गेलो असतो का, हाकेंचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज परळीमध्ये, परळी शहर गुलाबी रंगानं न्हाऊन निघालं, अनेक ठिकाणी 40 फुटी बॅनर झळकले। चाकण एमआयडीसीमधून कंपन्या राज्याबाहेर गेल्या ही अफवा, निवडणूक जवळ येत असल्यामुळे विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचं अजितदादांचं वक्तव्य, 50 कंपन्या बाहेर गेल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप होता। विदर्भातील नेतृत्व मोठं करा, आमचं गडी लय मोठे आहेत, पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांवर सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल, तर आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकारही बुडवलं, सदाभाऊ खोत यांची पश्चिम महाराष्ट्रामधल्या नेत्यांवर टीका। श्रीमंतांची पदं सगळेच घेतात, मी गरीब एसटी महामंडळाचं अध्यक्षपद घेतलं, आचारसंहितेच्या 2 महिन्याआधी पद मिळालं असतं तर चुणूक दाखवली असती, नागरी सत्काराच्या वेळेला भरत गोगावलेंचं वक्तव्य। अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा, वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये 20 मिनिटं बैठक, भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट। नितेश राणेंच्या भूमिकेवर भाजपचे नेते हाजी अराफत यांची नाराजी, हाजी अराफत फडणवीस चेलारांची भेट घेत नाराजी बोलून दाखवणार, अराफत शेख यांच्याकडून पक्षाचा राजीनामा देण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभेवर खुद्द अजित पवारांनी सांगितला दावा, कन्नड विधानसभेवर दावा सांगतानाचा अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल, संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना। बीआरएस पक्षाचे राज्यामधले प्रमुख पदाधिकारी पवार गटामध्ये प्रवेश करणार, पदाधिकाऱ्यांचा 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। लोकसभेला पक्षाचं काम करणाऱ्यालाच आंबेगाव विधानसभेची उमेदवारी मिळणार, दिलीप वळसे पाटील पवार गटामध्ये आले तर ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करावं लागेल, देवदत्त निकम यांचं वक्तव्य। खेड आळंदी विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता, मनसे खेड आळंदी विधानसभा लढवणार, मनसे पदाधिकाऱ्यांची माहिती। उमेश पाटलांचे समर्थक अजित पवारांची भेट घेणार, अजित पवारांनी उमेश पाटलांना अंतर देऊ नये, समर्थकांची विनंती। रत्नागिरी मतदारसंघातून ठाकरे गटाच्या प्रदीप साळवींची निवडणुकीमधून माघार, उदय सामंतांविरोधात लढण्यासाठी इच्छुक होते, 2 वरिष्ठ इच्छुक असल्यानं माघार घेतली, पुढे संधी मिळेल, प्रदीप साळवींची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून मुंबईमध्ये लापता लेडीजचे बॅनर्स, महिला बेपत्ता, तसंच अत्याचाराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून बॅनरबाजी। आमदार देवेंद्र भुयार यांच्या शहापूर इथल्या कार्यक्रमामध्ये बाचाबाची, समस्या घेऊन आलेली लोक आणि आमदार भुयारांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल। परभणीमधल्या सुभाष जावळेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मराठवाड्यामधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये शिंदे गटाकडून महिला मेळावा, आशाताई विचारेंनी महिलांसोबत साधला संवाद।